नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. मी जाणार आहे आज आमच्या मूळ गावी. सप्ताह चालू आहे तिथं सत्याला. तर आता आम्ही निघणारच आहोत. यश पण याले सोबत. आम्ही आता रेडी झालो. सोबत काही कपडे घेतलेले आहेत. आम्ही निघालो. काय चल तू यशला शाळा बुडवली आहे का? भयाला लावलं का? मलाही लावा. बारा वाजले. आरतीचा टाइम झाला. बंद झालं. पब्लिक आज एकादशी निमित्तानं खूप पब्लिक जमा होत आहे. घेऊ शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमामध्ये. संत तुकामाई देवस्थान हे का प्रत्येक एकादशीला अशी भाविकांची गर्दी असते. तर आमचं आता छानपैकी दर्शन झालेलं आहे. ते पहा मंदिर एकदम जुनं बांधकाम आहे. पहा गोट्याचं कुठं आहे. पूर्ण मंदिराचं बांधकाम जुनं आहे. पाहू शकता तुम्ही एकदम जुनं बांधकाम आहे. पारायण कक्ष कुठं गेली? हा जय तुकाराम महाराज की
आता आरती संपन्न झालेली आहे आणि आरती सगळं भक्त मंडळींनी इथूनच घेतली. तर आता प्रसाद घेण्यासाठी जातात. ज्याला ज्याला उपवास आहे ते प्रसादासाठी जातात आणि आम्हाला काही उपवास नाही, त्याच्यामुळं आम्हाला त्या प्रसाद घेण्यासाठी जाणार नाही. फराळाचा असते प्रसाद. हा एकदम जुनं बांधकाम आहे पूर्ण मंदिरात. काय कोणतं घ्यायचं? पब्लिक एकदाच गर्दी करते म्हणून पाहायचं. मेन गेटला ट्रॅक्टर लावलेला आहे. फक्त एका माणसाला मधामध्ये येता एवढीच जागा ठेवलेली आहे. पाय आता आम्ही निघालो येळगावच्या बाहेर, लागलो रस्त्याला. आता इथून आम्हाला 2 तास लागतात आमच्या येळगावला पोहोचण्यासाठी. तर आता तिथंच आम्ही तुम्हाला भेटतो. या वडाच्या झाडापासून उजव्या हाताला वळावं लागते आम्हाला. आम्ही आता पोहोचलो येळगावमध्ये. 3:30 वाजलेले आहेत का. तर गाडीवर बसून बसून कंटाळा आला, त्याच्यामुळे जरासं आता आराम करायला इथं. यश पण आहे, झोपला. यश गेला मधामध्ये चहा प्यायला. मी काय चहा पित नाही. हे घर मामाचं आहे आणि इथंच आमचं बाजूला पडीत आहे पहा घर. ते पण आम्ही मामालाच विकलं. आता थोडं फार बांधकाम केलं त्यानं आणि आमचा हिस्सा जे घेतलेला आहे ते नंतर विकत घेतलेला आहे. बाजूलाच आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. हे आहे पहा आमचं जुनं घर. ते आता दाखवलेलं तुम्हाला आमचं घर होतं. मित्रांनो, मी आता शेताकडे चाललो. शेती दाखवतो तुम्हाला, चला. आमचं पण विकलेलं शेत तिथंच आहे. या पिंडीला घोळलं की नाही? हा, जशी निघाली तशीच आहे का? हा, खदानी मध्ये निघाली. हो मित्रांनो, मी आता आमच्या जुन्या शेती आलो येळगावच्या. येळगावामध्ये जे आमचं जे वावर होतं त्या वावरामध्ये आता आलो. हे पहा वावर आहे आमचं पहिलं. हे चुलत्याचं आहे. हे गहू जे आहे ते चुलत्याचं आहे. हे पाहू शकता कशा आहेत आमच्या जमिनी. हे अशा आहेत पहा. हे पण एका चुलत्याचं आहे. हे पहा पूर्ण खड्डे खड्डे आहेत. खाली तिकडं नदी आहे पहा छोटी. आमचं वावर दाखवतो तुम्हाला. हे धुरा आहे पहा आमचा, हे दिसायलेला. त्या लिंबापासून इकडं खाली अलीकडं आहे ते ऊस एकदम काटला आहे तिकडं वरच्या काटाला, तिथूनच इकडं आहे. हे फक्त थोडं चांगलं होतं, इतकंच चांगलं होतं. हे पाहू शकता मग तुम्ही आता इथं या ढेल्याच्या आणि या खालच्या ढेल्याच्या मधामध्ये किती गॅप आहे ती चढ बदकलाचा. हे पहा गोटे, पूर्ण या धुऱ्याला गोटेच आहेत. पहा किती मोठमोठाले गोटे आहेत. वावरामध्ये पण गोटे आहेत मित्रांनो. ते वरचं जे वावर आहे त्या वावराच्या या वावराच्या मधामध्ये कमरे इतका गॅप आहे. डायरेक्ट 3 ते 4 फुटाचा जवळपास खड्डा आहे एकदम डायरेक्ट लगे. ते झालं की हे होतं. हे आहे पहा या पडितापासून इकडं या गावापर्यंत 2 एकर जमीन होती. ते पण अशी होती, एवढी काही विशेष पिकत नसं. त्याच्यामुळं आमच्या वडिलांना जमीन इथली विकली आणि तिकडं 7.5 एकर जमीन घेतलेली आहे या जमिनीवर. तर बाकीचे जे भावाचे चुलत्याचे जे वावर आहेत ते इथंच आहेत पहा सगळ्याचे. तर पाहू शकता तुम्ही काका चालले पहा कारखान्यावर. काय नेऊन विकता कारखान्यावर?
आणतो 100 खांड रुपये. हा 100 खांड रुपये आणतो. तो येतात आपण काय हो फक्त पाणी होती. एवढे पडायचं. तेच फवारणीसाठी फवारणीला आता आलीत म्हणालो. कारखाना पहा इथून जवळच आहे. आता या वावराच्या आणि या वावरामध्ये अजून कमरे इतका फरक आहे. कुठले जमले गे नंबर 1 झाला. नंबर 1 झाला. लहान होंडा आहे का हाय आता धुरी लई होती. हा लई होती चकनीली 5x5 आहे. ते मुद्दाम आपण इथं टाकी ठेवायसाठी इथं ठेवायला लावला. खास आहे. जरा सिमेंटचा माल टाकला याच्यावर. हे खड्डे आता की नाही हे उगं जरा भरली पुरं लेवल येऊन जाते. 1000 लिटरचं ड्रामचं बुड बसते याच्यावर. आपण इथे ठेवलंय घे म्हणले. इथं मागून शिपला होता काय हां म्हणूनच मित्रांनो ते आहे पहा एका चुलत भावाचं वावर. तर मी आता घराकडे निघालो. यशची थोडी तब्येत बिघडली. यशला आली ताप. तर त्याला दवाखान्यामध्ये नेऊन आणावं लागेल. तर अशा आहेत पहा आमच्या जमिनी. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो. भैया ए चली यशला ही तापीची बॉटल दिली पहा आणि गोळ्या आहेत ती अर्धी घ्यायची आता जेवण करून आणि 5 ml औषध घ्यायचं. टी व्ही पाहू नको बया ए आराम करायला आता इथं. तर आम्ही आता जेवण करून सर्दीच्या गोळ्या आणलेल्या आहेत. मला पण सर्दी झाली.